नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, जुनी पेन्शन योजनाबाबतची कार्यपद्धती विहित करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित झालेला आहे 27 जून 2024 रोजी। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेल्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। 5 फेब्रुवारी 2024च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 6 नुसार भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या प्राण खात्यावरील संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजुरी दिल्याच्या नंतर भाप्रसे अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भाप्रसे अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ यानंतर राज्याच्या सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी महालेखापाल कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच दिनांक 5 फेब्रुवारी 2024च्या परिपत्रकातील अनुक्रमांक 9 नुसार संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ महालेखापाल कार्यालयाने भाप्रसे अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच केंद्र सरकारच्या कार्मिक लोकतक्रारी व सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 25/011 दिनांक 13 जुलै 2023 मधील परिच्छेद 8 अ व सी येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल कार्यालयाने संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावरील जमा रक्कमा व त्यावरील अद्ययावत व्याज यांची यथास्थिती पुनर्रचना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27/6/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही तो बघू शकता। तर हा आहे मित्र हो सविस्तर शासन निर्णय, ज्या संबंधाने आता आपल्याला ज्यांना जुनं वेतन लागू झालेलं आहे त्यांचे प्राण खात्यावरील रक्कमा GPF मध्ये कन्वर्ट करायची आहेत आणि त्यांचे GPFचे खाते उघडायचे आहेत। तर अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे। याचा वापर किंवा याचा उपयोग ज्या लोकांना होईल त्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। आणि बंधूंनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।